बच्चों, आप सबको मेरा नमस्कार। मैं राजू, हिंदी शिक्षक, आप सबका हिंदी क्लास में हार्दिक स्वागत करता हूं। प्रिय छात्रों, पिछले कक्षा में हम मेरा बचपन पाठ के दूसरे भाग के बारे में जानकारी प्राप्त किए थे, है ना? ठीक है बच्चों, आज हम मेरा बचपन पाठ के तीसरे भाग के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। समझ में? सबसे पहले इन शब्दों के अर्थ जानेंगे, बाद में इस पाठ के सारांश जानेंगे। ठीक है, देखिए, मेरा बचपन पार्ट 3 भाग 3 शब्दार्थ। प्रौद्योगिक ತಂತ್ರಜ್ಞಾನ, बरसक, बहಳ, चुटकारा, मुक्ति, स्थानीय, ಸ್ಥಳೀಯ, ठेकेदार, गुत्तिಗೆದಾರ, तट, दಡ, गौर, ध्यान, गमन, रफ्तार, वेग, कारोबार, व्यवहार, तूफान, चंडमारुत, पुल, सेतुवे, खूबसूरत, सौंदर्य, ऊर्जा, शक्ति, फर्क, व्यत्यास, करीबन, सुमारू, रोजाना, प्रतिदिन, रेतीले, मरलू। समझ में आया छात्रों? ठीक है छात्रों, अब हम मेरा बचपन पाठ के तीसरे भाग के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। ठीक है, चलिए। मैंने अपनी विज्ञान एवं प्रौद्योगिकी की सारी जिंदगी में पिताजी की बातों का अनुसरण करने की कोशिश की है। मैंने उन बुनियादी सत्यों को समझने का भरसक प्रयास किया है कि ऐसी कोई दैवी शक्ति जरूर है जो हमें भ्रम, दुखों, विषाद और असफलता से छुटकारा दिलाती है तथा सही रास्ता दिखाती है। छात्रों, इसका अर्थ होता है कि कलाम जी कहते हैं कि उन्होंने उनके वैज्ञानिक तथा प्रौद्योगिक जीवन में अपने पिताजी के उपदेशों को यानी बातों का अनुसरण किया। उन्होंने उन बुनियादी सत्यों को समझने का भरसक अर्थात पूरा प्रयास किया। उनके द्वारा उन्होंने यह अनुभव किया कि कोई ऐसी दैवी शक्ति है जो मनुष्य का भ्रम, दुखों, विषाद, असफलता जैसे नकारात्मक भावों से छुटकारा दिलाती है तथा सही रास्ता दिखाती है। ಮಕ್ಕಳೇ, ಇದರ ಅರ್ಥ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ವಿಜ್ಞಾನಿ ಆದಮೇಲೆ HAL ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು, DRDOದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. ವಿಜ್ಞಾನಿ ಆದ ಮೇಲೆ ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ, ಆ ಒಂದು ಜೀವನದಲ್ಲಿ ಅವರು ಅವರ ತಂದೆಯ ಮಾತುಗಳನ್ನ ಅನುಸರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಂತೆ ಮತ್ತು ಆ ಬುನಿಯಾದಿ ಸತ್ಯಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲು ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ರಂತೆ ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೂಲಕ, ಆ ಸತ್ಯಾಂಶಗಳ ಮೂಲಕ ಅವರಿಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ಏನಂದ್ರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ದೈವಿಕ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ಆ ಸತ್ಯದ ಹಿಂದೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ದೈವಿಕ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ಅದು ಈ ಮನುಷ್ಯನ ಒಂದು ಭ್ರಮೆ, ದುಃಖ, ವಿಷಾದ ಮತ್ತು ಸೋಲು ಇಂತಹ ನಕಾರಾತ್ಮಕ ಭಾವನೆಗಳಿಂದ ಮುಕ್ತಿ ಕೊಡುತ್ತದೆ, ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಸರಿಯಾದ ರಸ್ತೆಯನ್ನ ತೋರಿಸುತ್ತೆ ಎನ್ನುವಂತಹ ಅನುಭವ ಅವರಿಗೆ ಆಗುತ್ತೆ। समझ में है छात्रों? ठीक है, आगे देखिए। जब पिताजी ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया, उस समय मैं 6 साल का था। ये नौकाएं तीर्थ यात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी का दूसरा नाम सेतुखराई भी कहा जाता है, तक लाने
ले जाने के काम आती थी। छात्रों, इस वाक्यों में कलाम जी कहते हैं कि जब उनके पिताजी ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया, उस समय अब्दुल कलाम 6 साल का बच्चा था। तीर्थयात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी तक ले जाने का काम करते थे। ಮಕ್ಕಳ ಇದರ ಅರ್ಥ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರ ತಂದೆ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ರವರು ದೋಣಿಯನ್ನ ನಿರ್ಮಿಸುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಕೇವಲ 6 ವರ್ಷ ಅಷ್ಟೇ. ಆ ನೌಕೆ ಅಂದ್ರೆ ಆ ದೋಣಿಗಳಿಂದ ತೀರ್ಥಯಾತ್ರಿಗಳನ್ನ ಅಂದ್ರೆ ಪ್ರವಾಸಿಗರನ್ನ ರಾಮೇಶ್ವರದಿಂದ ಧನುಷ್ಕೋಡಿಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂತಹ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು? ದೋಣಿ ನಿರ್ಮಿಸುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಆ ಪ್ರವಾಸಿಗರನ್ನ ರಾಮೇಶ್ವರಂನಿಂದ ಧನುಷ್ಕೋಡಿಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. समझ में आया छात्रों? ठीक है, आगे देखेंगे. स्थानीय ठेकेदार अहमद जलालुद्दीन के साथ पिताजी समुद्र तट के पास नौकाएं बनाने लगे. बाद में अहमद जलालुद्दीन की मेरी बड़ी बहन जोहरा के साथ शादी हो गई. नौकाओं को आकार लेते हुए मैं गौर से देखता था. पिताजी का कारोबार काफी अच्छा चल रहा था. एक दिन 100 मील प्रति घंटे की रफ्तार से हवा चली और समुद्र में तूफान आ गया. तूफान में सेतुखराई के कुछ लोग और हमारी नावें बह गई. उसी में पामबन पुल भी टूट गया और यात्रियों से भरी ट्रेन दुर्घटनाग्रस्त हो गई. तब तक मैंने सिर्फ समुद्र की खूबसूरती को ही देखा था. उसकी अपार एवं अनियंत्रित ऊर्जा ने मुझे हतप्रभ कर दिया. समझ में आया छात्रों? इसका अर्थ होता है कि एक स्थानीय ठेकेदार, उसका नाम है अहमद जलालुद्दीन. इनके साथ अब्दुल कलाम की पिताजी नौका बनाने का काम करते थे. बाद में जलालुद्दीन की शादी कलाम की बड़ी बहन जोहरा के साथ हुई. अब्दुल कलाम के पिता नौकाओं को आकार देते समय कलाम जी बड़े ध्यान से देखते थे. समझ में आया छात्रों? जैनुलाब्दीन का नौका बनाने का काम बहुत अच्छा चल रहा था. अचानक एक दिन 100 मील प्रति घंटे के वेग से हवा चली और समुद्र में तूफान का रूप ले लिया. उस समय धनुषकोडी कुछ लोगों के साथ हमारी नावें भी बह गईं और इसके साथ ही पामबन पुल भी टूट गया एवं यात्रियों भरी ट्रेन दुर्घटनाग्रस्त हो गई. तब तक अब्दुल कलाम समुद्र के सौंदर्य को देखते रहे. इस अपार एवं अनियंत्रित ऊर्जा को देखकर अब्दुल कलाम जी हतप्रभ हो गए. समझ में आया छात्रों? ಇದರ ಅರ್ಥ, ಒಬ್ಬ ಲೋಕಲ್ ಸ್ಥಳೀಯ ಗುತ್ತಿಗೆದಾರ, ठेकेदार का क्या होता है? ಗುತ್ತಿಗೆದಾರ. ಮಾತಾಡಬೇಡಿ. ಸ್ಥಳೀಯ ಗುತ್ತಿಗೆದಾರ, ಅವನ ಹೆಸರು ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್. ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಕಿರಿಯವನಾದರೂ ಕೂಡ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರ ತಂದೆ ಅವನ ಜೊತೆ ಆ ದೋಣಿಯನ್ನ ನಿರ್ಮಿಸುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಇಬ್ರು ಜೊತೆಗೂಡಿ. ನಂತರದಲ್ಲಿ ಅವನ ಒಳ್ಳೆತನವನ್ನ ಕಂಡು ಆ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ಗೆ ತನ್ನ ಮಗಳನ್ನ ಅಂದ್ರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರ ಅಕ್ಕನನ್ನ ಜೊಹರಾರವರನ್ನ ಕೊಟ್ಟು ಮದುವೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರ ತಂದೆ ಆ ನೌಕೆಗೆ ಒಂದು ಆಕಾರವನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅದನ್ನ ಬಹಳ ಗಮನವಿಟ್ಟು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು ಕೂತ್ಕೊಂಡು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಈ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ರವರ ಈ ದೋಣಿಯನ್ನ ನಿರ್ಮಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಬಹಳ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ, ಯಾವುದೇ ತೊಂದರೆಗಳಿಲ್ದೇನೆ. ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂತೆ ಒಂದು ದಿನ
ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ತನ್ನ ಆಟೋಬಯೋಗ್ರಫಿಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು 1964ರಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನೋವಿನ ಸಂಗತಿಯನ್ನು ಹಂಚ್ಕೋತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರ ಬಯೋಗ್ರಫಿಲಿ. ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ, ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂತೆ ಒಂದು ದಿನ 100 ಕಿಲೋಮೀಟರ್, ಒಂದು ಗಂಟೆಗೆ 100 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಸ್ಪೀಡಾಗಿ ಈ ಗಾಳಿ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಸ್ಪೀಡಾಗಿ ಈ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ತೂಫಾನ್ ಬರುತ್ತೆ. ತೂಫಾನ್ ಅಂದ್ರೆ ಚಂಡಮಾರುತ ಬರುತ್ತೆ. ಆ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಧನುಷ್ಕೋಡಿಯ ಕೆಲವು ಜನಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಜೊತೆಗೆ ಅವರು ನಿರ್ಮಿಸಿದಂತಹ ಕೆಲವೊಂದು ದೋಣಿಗಳು ಅದರಲ್ಲಿ ಕೊಚ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತವೆ. ಎಷ್ಟೋ ಜನಗಳ ಜೀವನ ಹಾಳಾಗುತ್ತೆ, ಎಷ್ಟೋ ಜೀವಗಳನ್ನ ನಾವಲ್ಲಿ ಕಳ್ಕೊತೀವಿ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಬ್ರಿಟಿಷರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿದಂಥ ಒಂದು ಪಾಮಬನ್ ಎನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸೇತುವೆ ಇರುತ್ತೆ, ಅದು ಕೂಡ ಒಡೆದೋಗುತ್ತೆ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸಿಗರಿಂದ ತುಂಬಿದಂತಹ ಟ್ರೈನು ದುರ್ಘಟನೆಗೆ ಒಳಗಾಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ತನಕ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು ಆ ಸಮುದ್ರದ ಒಂದು ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ನೋಡಿದ್ರು. ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯ ಉದಯಿಸೋದು, ಸೂರ್ಯ ಮುಳುಗುವುದು ಮತ್ತು ಆ ಸಮುದ್ರದ ಬರುವಂತಹ ಅಲೆಗಳನ್ನ ನೋಡಿ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆದರೆ ಈ 1964ರಲ್ಲಿ ಕಂಡಂಥ ಈ ದೃಶ್ಯ ಅವರನ್ನ, ಆ ಅನಿಯಂತ್ರಿತ ಊರ್ಜಾ ಅವರನ್ನ ಹತಪ್ರಭರಾಗಿ ಮಾಡಿತ್ತು, ಅಂದರೆ ಮತಿಭ್ರಷ್ಟರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿತ್ತು, ಶೇಕ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತು. ಅದನ್ನು ಅವರು ತನ್ನ ಬಯೋಗ್ರಫಿಲಿ ಈ ರೀತಿ ಬರೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. समझ में आया छात्रों? ठीक है, आगे देखेंगे. उम्र में काफी फर्क होने के बावजूद अहमद जलालुद्दीन मेरे अंतरंग मित्र बन गए. वह मुझसे करीबन 15 साल बड़े थे और मुझे आजाद कहकर पुकारा करते थे. हम दोनों रोजाना शाम को दूर तक साथ घूमने जाया करते. हम मस्जिद वाली गली से निकलते और समुद्र के रेतीले तट पर चल पड़ते. मैं और जलालुद्दीन प्रायः आध्यात्मिक विषयों पर बातें करते हैं. छात्रों, इसका अर्थ अब्दुल कलाम जी कहते हैं कि उनके और जलालुद्दीन के बीच उम्र में काफी अंतर था, फिर भी दोनों दोस्त हो गए, अच्छे दोस्त हो गए. समझ में? फिर भी अब्दुल कलाम से जलालुद्दीन 15 साल बड़े थे, लेकिन वे अब्दुल कलाम को आजाद कहकर पुकारते थे. समझ में जाता हूं? और अब्दुल कलाम कहते हैं वे दोनों हर दिन शाम को बहुत दूर तक घूमने के लिए जाते थे. दोनों मिलकर घूमने के लिए जाते थे और इसके साथ मस्जिद की गली से निकलकर समुद्र के रेतीले तट तक चलते. वे दोनों मिलके घूमने के समय प्रायशः आध्यात्मिक विषयों पर चर्चा करते रहते थे. समझ में छात्रों? ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರು ಮತ್ತು ಆ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಇವರ ನಡುವೆ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬಹಳ ಅಂತರವಿತ್ತು, ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬಹಳ ವ್ಯತ್ಯಾಸವಿತ್ತು. ಆದರೂ ಕೂಡ ಅವರಿಬ್ಬರಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಸ್ನೇಹ ಇತ್ತು. ಅಂತರಂಗ ಮಿತ್ರ ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆ ಆತ್ಮಬಂಧುವಾಗಿದ್ದು. ಮತ್ತೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂಗೂ ಮತ್ತು ಜಲಾಲುದ್ದೀನ್ಗೂ ಎಷ್ಟು ವಯಸ್ಸಿನ ಅಂತರ ಇತ್ತು ಅಂದರೆ, ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂಗಿಂತ 15 ವರ್ಷ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ರು. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆ ಮಕ್ಕಳೇ? ಮತ್ತು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರನ್ನ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಆಜಾದ್ ಅಂತ ಕರೀತಾ ಇದ್ರು. समझ में? जलालुद्दीन अब्दुल कलाम को क्या पुकारते रहते थे? आजाद, आजाद ಅಂತ ಕರೀತಾ ಇದ್ರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರನ್ನ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ರವರು. समझ में छात्रों? ये दोनों मिलकर हर दिन, ಇವರಿಬ್ಬರು ಸೇರಿ ಪ್ರತಿದಿನ ಸಂಜೆ ಬಹಳ ದೂರದ ತನಕ ತಿರುಗಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊರಡ್ತಾ ಇದ್ರು, ವಾಕ್ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಇವರು ಮಸೀದಿ ಬೀದಿಯಿಂದ ಹೊರಟ್ರೆ ಸಮುದ್ರದ ದಡದ ತನಕ ಇವರು ತಿರುಗಾಡ್ಕೊಂಡು ಬರಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಇವರಿಬ್ಬರು ಸೇರಿದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾಯಶಃ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೊಂದು ವಿಷಯವನ್ನ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ.
ಈ ನಾವು ಯಾರನ್ನಾದ್ರೂ ಸ್ನೇಹಿತರು ಮಾಡ್ಕೋಬೇಕಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ನಮಗಿಂತ ದೊಡ್ಡವ್ರನ್ನ ಸ್ನೇಹಿತರು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದು. ಯಾಕೆಂದರೆ ಅವರಿಂದ ನಮಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಷಯಗಳು ಬೇಗ ನಮಗೆ ತಿಳಿತವೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮಗಿಂತ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡವರ ಸ್ನೇಹವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. समझ में आया छात्रों? ठीक है बच्चों, यहाँ से आगे अगली कक्षा में देखेंगे. ठीक है बच्चों, आज की कक्षा में मेरा बचपन पाठ की तीसरी इकाई का विवरण खत्म हुआ है ना. ठीक है बच्चों, इस भाग के संबंधित कोई संदेह है तो पूछिए. और इस भाग के संबंधित मैं कुछ प्रश्न भेजूंगा, आप इन प्रश्नों के उत्तर लिखकर व्हाट्सएप के जरिए भेजिए. और एक बात ध्यान रखिए, घर में एक बार इस पाठ को स्पष्टता से, स्पष्ट रूप से पढ़ने का प्रयास कीजिए. ठीक है, धन्यवाद.